आज नांदूर नाक्यावरून लालपरीन चाललो निफाडला. तर नमस्कार, मी तुमचा सुमेध. आता झालं असं की कास्ट सर्टिफिकेट मध्ये माझं नाव चुकलंय आणि कॉलेजवाले बोलले जोपर्यंत तुझं नाव तू दुरुस्त करत नाही तोपर्यंत तुला शिष्यवृत्तीचा फॉर्म भरताच येणार नाही. मग म्हणलं चला भाऊ पटकन, नाही तर पुढे आणखी कुठं नाही व्हायची. होय भाऊ, मागं मी 50 ते 60 रुपयात निफाडला जायचो, आता 95 रुपये लागत्या. काय भाऊ, किती महागाई होत चालली. चला अर्ध्याच तासात लगेच उतरतो भाऊ निफाडला आणि लगेच सगळ्या डॉक्युमेंटचे झेरॉक्स आणि फॉर्म भरून घेतो. कसं आहे, माझे काका असल्यामुळे मला एवढं डॉक्युमेंटचं टेन्शनच येत नाही आणि लगेच येतो भाऊ तहसील मध्ये. बरं झालं भाऊ, पावसामुळे एवढी गर्दी नाही. आता तुम्ही बोलाच फक्त हा डॉक्युमेंट्स कमी, मी सगळे डॉक्युमेंट सोबतच घेऊन येईल. कसं आहे, मला एकदा दोनदा अनुभव आलाय, त्याच्यामुळे मी सगळ्या तयारीतच जातो. आणि निपाडून येताना बसायला सोडावं, उभं राहायला सुद्धा जागा नव्हती. जाऊ द्या म्हणलं, आपल्याला पुढला नजारा पाहायला भेटतोय ना बस. आणि पावसाचा प्रवास लालपरीमध्ये इतका जबरदस्त होतो ना की विचारू नका, भलेही बसायला जागा नसू द्या. बरं मला हे सांगा, तुम्हाला लालपरीने प्रवास करायला आवडतो का? चला, आज तर खूप फिरलो, तर लवकरच भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये. आणि हा ब्लॉग जर आवडला असेल तर तेवढं लाईक आणि फॉलो करून जा.